महत्त्वाची बातमी। एकीकडे मतदान सुरू आहे आणि दुसरीकडे अजित आशाताई अनंतराव पवार म्हणजे अजित पवारांच्या बंगल्यावर आता सुप्रिया सुळे येत आहेत। आताची महत्त्वाची बातमी, सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी लढत होते आणि आज बारामतीमध्ये एकूणच 11 ठिकाणी राज्यामध्ये मतदान सुरू आहे आणि अशा वेळेला सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी आल्यात। या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये किंवा निवडणूक सुरू झाल्यापासून पहिल्यांदा सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी आलेले आहेत। नुकताच सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मतदान केलं, अजित पवारांनी देखील मतदान केलेलं आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल। निखिल, अगदी बरोबर आहे। खरं तर आज सकाळीच पवार कुटुंबातील सदस्यांनी वेगवेगळ्या बूथवरती मतदान आपला हक्क जो आहे तो बजावलेला आहे। मात्र सध्या सुप्रियाताई सुळे ज्या आहेत त्या अजितदादांच्या घरी दाखल झालेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांच्या आई आशाताई ज्या आहेत काकींची भेट घेण्यासाठी कदाचित सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या अजित पवारांच्या घरी आलेल्या असाव्यात। मात्र आपण पाहतोय की सकाळपासून विविध मतदान केंद्रावरती मग मालेगावामध्ये शरद पवार असेल किंवा काटेवाडीमध्ये अजित पवारांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। एकीकडे सगळं हे वातावरण, राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सुप्रिया सुळे मात्र खरं तर अजितदादांच्या घरी दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे राजकीय चर्चांना आता एक उधाण आलेलं पाहायला मिळते की नेमकं एवढी सगळी राजकीय धामधूम सुरू असतानाच सुप्रिया सुळे अचानक अजितदादांच्या घरी नेमक्या आल्या कशासाठी? कदाचित काकींची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सुद्धा सुप्रियाताई सुळे ज्या आहेत त्या घरी आलेल्या असाव्यात, अशा पद्धतीचा एक अंदाज आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की निवडणुकीचं वातावरण जे आहे मतदान केंद्रावरती ठिकठिकाणी गोंधळ पाहायला मिळतोय, अटीतटीची लढत पाहायला मिळते। थेट सुनेत्राबाई पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे अशी थेट लढत जी आहे त्या मतदारसंघामध्ये होती। मात्र थेट आपण पाहतोय की आता सुप्रियाताई सुळे ज्या आहेत अजित पवारांच्या घरी दाखल झालेल्या आहेत। घरी नेमकं खरं तर येण्याचं कारण आपण ती दृश्य पाहतोय की सुप्रिया सुळे आता अजित पवारांच्या घरी दाखल झालेले आहेत। मतदान केल्यानंतर त्या अजित पवारांच्या घरी इथे आल्यात। प्रदीप, अशा वेळेला घरामध्ये कोण आहे? अजित पवार आहेत का किंवा सुनेत्रा पवार आहेत का? सुनेत्राबाई पवार ज्या आहेत त्या विविध मतदान केंद्रांना भेटी देत आहेत। मात्र अजित पवार हे घरामध्येच आहेत, कारण सकाळीच अजित पवारांनी मतदान केल्यानंतर ते थेट काटेवाडीतल्या घरी आलेले होते। त्यांच्यासोबत त्यांच्या आई ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या। काही वेळ शेतावरती फेरफटका जो आहे तो सुद्धा अजित पवारांनी मारला। मात्र अजित पवार जे आहेत ते काटेवाडीतल्या घरीच आहेत। मात्र आता सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या अजित पवारांच्या घरी दाखल झालेल्या आहेत। खरं तर सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवारांच्या घरी येणं याचं कारण जे आहे ते अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नसलं तरी सुद्धा खरं तर सुप्रियाताई सुळे हे अचानक अजित पवारांच्या घरी दाखल झाल्यामुळं एक राजकीय चर्चांना खरं तर उधाण आलेलं आहे। मात्र अजित पवारांच्या आई आणि सुप्रिया सुळे यांच्या काकी खरं तर घरामध्येच आहेत। कदाचित काकींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सुप्रिया सुळे ज्या आहेत अजित पवारांच्या घरी आलेल्या असाव्यात, कारण गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अशी एक चर्चा होती की अजित पवारांच्या आई ज्या आहेत त्या कामाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेरगावी गेलेल्या होत्या। कदाचित काकी आज काटेवाडीमध्ये आलेल्या असल्यामुळं सुप्रिया सुळे ही त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या असाव्यात। मात्र घरामध्ये अजित पवार आहेत आणि अजित पवार असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी खरं तर थेट अजित पवारांच्या घरी येणं, त्यामुळे आता राजकीय चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे। आपण पाहतोय की इंदापूर असेल, मतदान सुरू असतानाच अजित पवार आपल्या काटेवाडी मधल्या घरी आहेत आणि सुप्रिया सुळे आता अजित पवारांच्या घरी दाखल झालेले आहेत। म्हणजे ताई आणि दादांची भेट होणार या काटेवाडी मधल्या घरी। शक्यता नाकारता येत नाही। खरं तर अजित पवार घरी आहेत, सुनेत्राबाईंनी मात्र घरी नाही आहेत, त्यामुळं दोघांची भेट होणं खरं तर त्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण सध्या सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या घरी आलेल्या आहेत, अजित पवार मात्र घरामध्येच आहेत, त्यामुळे कदाचित दोघांची बहीण भाऊ या नात्यानं कदाचित चर्चा सुद्धा होऊ शकते। मात्र एकीकडे ननंद विरुद्ध भाऊजाई असा थेट लढत जो आहे, सामना जो आहे तो या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय। मात्र अजित पवार एकटेच घरामध्ये आहेत, त्यांच्या आई आहेत आणि आता सुप्रिया सुळे आलेल्या आहेत, त्यामुळे अजित पवारांनी पूर्वी ज्या वेळेला अजित पवारांना हे विचारलं की तुम्ही ताईंना शुभेच्छा देणार का, त्यावेळेला अजित पवारांनी असं म्हटलं की सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या नसतात। या उत्तरासाठी मी तुमच्याकडे येते, मात्र ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय चोरमारे सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। आज मतदान सुरू आहे तिथे आणि एक दुसरीकडे ताई आणि दादांची अजित पवारांच्या घरी भेट होते। नाही, कसं आहे माहितीये का, आपण सुरुवातीपासून बघितलं तर आणि नंतरच्या काळातल्या मुलाखती अगदी अजित पवारांच्या असतील, सुप्रिया सुळेंच्या बघितलं आपण असेल तर एक गोष्ट दोघांनी वेळोवेळी केली। म्हणजे सुरुवातीला काही कौटुंबिक पातळीवरचा संघर्ष आहे असं चित्र निर्माण झालं असलं तरी सुद्धा दोघांनीही वेळोवेळी स्पष्ट केलंय की ही लढाई कौटुंबिक पातळीवरची नाही तर राजकीय स्वरूपाची आहे, राजकीय पातळीवरची आहे।
त्यामुळे मला वाटतं आज मतदान सुरू झालं, मतदान होऊन गेलं. त्यामुळे हे जे काय त्या निवडणुकीच्या निमित्तानं कौटुंबिक पातळीवर जी काय कटुता निर्माण मनात झाली असेल ती कटुता टाकून आपण ठीक आहे राजकीय संघर्ष भविष्यात करत राहू अशा उद्देशानं मला वाटतं सुप्रिया सुळेने पुढं पाऊल टाकला असेल की ठीक आहे आपण दादांची भेट घेऊ, बोलू काय म्हणजे काय आता काय त्यांचा प्रतिसाद कसा आहे तो बघू, पण आपल्या बाजूने तरी जी काही कटुता आहे ती कटुता टाकून देऊ अशा उद्देशानं मला वाटतं सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीला गेले असावेत. आणि हे खरं तर राजकारणाचं चांगलं उदाहरण आहे की व्यक्तिगत राजकारणात म्हणजे अगदी कितीही टोकाचे विरोधक असले तरी सुद्धा तो विरोधक हा राजकीय पातळीवरचा असतो. राजकारणातला विरोध हे शत्रुत्व नसतं. हे खरं तर सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याचंही उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. मात्र चोरमारे सर, मतदान एकीकडे सुरू असताना ही दृश्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहेत असं नाही का वाटत? नाही, कसं असतं मतदारांची भूमिका तयार झालेली आहे सगळीकडच्या. कुणाला मतदान करायचं, बारामती सारख्या जिथं अत्यंत अटीतटीची लढत आहे अशा ठिकाणी काही शेवटच्या क्षणी फार मतपरिवर्तन होत नसतं. मतदारांची भूमिका तयार झालेली असते, त्यांची बाजू ठरलेली असते आणि त्यामुळे ते मतदान करत असतात. त्यामुळे अशा गोष्टींचा मतदानावर फार काय परिणाम होतो असं वाटत नाही. फार मोठी काहीतरी विचित्र घटना घडली आणि त्याच्या रिॲक्शन गेल्या, त्याच्या संदर्भात प्रचार अपप्रचार झाला तर त्याचा परिणाम होत असतो. अशा गोष्टींचा नाही होत मतदानावर माझ्या माहितीनुसार परिणाम काय. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर सुप्रिया सुळे आता अजित पवारांच्या काटेवाडीमधल्या घरी दाखल झाल्यात आणि विशेष म्हणजे अजित पवार देखील काटेवाडीमधल्या या आपल्या घरी आहेत. मूळ गाव आहे हे पवारांचं. त्या ठिकाणी अजित पवार आता उपस्थित आहेत. काटेवाडीमध्येच अजित पवारांनी आपलं मतदान देखील केलेलं आहे. सुनेत्रा पवार मात्र इतर बूथवर फिरतायत. मात्र अजित पवार काटेवाडीमधल्या आपल्या निवासस्थानी आहेत. आणि मला वाटतं आता साधारणतः प्रदीप 15-1 मिनिटं झाली असतील की सुप्रिया सुळे आता अजित पवारांच्या घरी. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. सुप्रिया सुळे आता काटेवाडीमधल्या अजित पवारांच्या घरून निघालेले आहेत. ही थेट दृश्य आहेत. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या निवासस्थानी त्या दाखल झाल्या होत्या. प्रदीप, अगदी बरोबर आहे. तर सुप्रियाताईंनी अगदी 5 मिनिटं जी भेट जी आहे ते घरी घेतलेली आहे. कदाचित काकींना भेटण्यासाठी सुप्रिया सुळे जे आहे ते आलेल्या असाव्यात. मात्र आपण पाहतोय की अगदी 5 मिनिटांमध्ये सुप्रियाताई सुळे जे आहेत ते आता घरातून बाहेर पडलेल्या आहेत. आपण पाहतोय की सुप्रियाताईंची ही गाडी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर सुप्रिया सुळे यांनी काटेवाडी अजित पवारांच्या घरी